चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. तुम्ही जर स्वतःच्या आई-वडिलांवरच प्रेम केलं आणि आई-वडिलांनी स्वतःच्या मुलांवर प्रेम केलं, तर मला वाटतं दे कॅन विन ओव्हर एनिथिंग असं हं, मला हं, वाटतं हं. आणि पर्सनली. तुमची एक फिलॉसॉफी सुद्धा आहे, की मूल जर आई-वडिलांमध्ये भेदभाव करत नसेल आणि स्वच्छ भावनेनं आई-वडिलांवर प्रेम करतं, तसंच आई-वडिलांनी सुद्धा मुलांवर प्रेम करावं. मी नेहमी सांगतो माझ्या आई-वडिलांना, का डोंट कंपेअर युअर चाइल्ड विथ एनी अदर चाइल्ड. म्हणजे आपलं बाळाला दुसऱ्या बाळाबरोबर कंपेअर करू नका. कारण आपलं बाळ युनिक आहे. आपलं बाळ खूप सुंदर आहे. आणि त्याचा तो काचा रिझन आहे, जो क्वेशन हं, हं. मार्क आहे, बिकॉज द चिल्ड्रन डोंट कंपेअर यू विथ अदर पेरेंट्स. म्हणजे एखादं बाळ म्हणेल, "आई, आई, ही पहा, ही दुसरी आई किती छान दिसते. बाबा, हा पहा, हा तुझं पोट दिसतंय, तो किती चांगला दिसतो." किती त्रास होईल आई-वडिलांना. हं, मुलांनाही त्रास होतो ना. हं. मुलं जेव्हा स्टेजवरती असतात, तेव्हा फक्त त्या डोळ्यांनी हाईटवरती असे उभं राहून, टोजवरती उभे राहून आपले आई-वडील शोधत असतात. तर त्या प्रेमापोटी मुलांवर प्रेम करा. त्या प्रेमापोटी मुलांवरती जसे मुलं आहेत तसे प्रेम करा.